म्हणजे तुमच्या जागेमध्ये किती एरिया तुम्हाला मिळू शकतं. आता आहे का तुम्हाला काय लॅपटॉपचं ऍडजस्टमेंट केलेली आहे. आता तुमची कुंडली जी काय आहे तुमच्या प्लॉटवर बिल्डरच्या योजनेत काय होतंय आणि सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये काय होणार हे आपण आपल्या समोर मांडू. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा ब्लड प्रेशरचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांनी थोडंसं दमानं घ्यावं, कारण मी जे आकडे मांडतोय त्याच्याने एखाद्याला हर्षवायू होण्याची शक्यता असते. कारण हे बिल्डर लोक आणि पीएमसीनी तुम्हाला आपल्याला काही मिळत नाही, 30%, 40%, 50%च मिळतात असं आपल्या डोक्यात घुसवलेलं असतं. ते जे घुसवलेलं आहे ते आपण ते डोक्यातून काढून टाकणार आहोत आणि आपल्याला काय मिळतंय ते आपण बघणार आहोत. हे झाल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता, सगळ्यांचे प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. हा दिसतोय. आता प्लॉट एरिया 5630 स्क्वेअर मीटर. पॉइंटर आहे का? हाँ 5698 स्क्वेअर मीटर. आता FSI 3 त्याला 3 नी मल्टिप्लाय केलं तर 17,094 येतं. आता एन्सिलियरी 60%. एक लक्षात घ्या की एन्सिलियरी हा जर कमर्शियल तुम्ही घेतला तर 80% येतो, पण सध्या आपण फक्त रेसिडेन्शियलच घेतो. तर रेसिडेन्शियल एन्सिलियरी एरिया 60% हा 27,235 27,350. हा बिल्टअप 15% त्याच्यावर घेण्याची गरज नाही. हे कॅन्सल करा, हे हेडच कॅन्सल करा. आता फ्लॅट साइज 41, नंबर ऑफ फ्लॅट्स 100, टोटल बिल्टअप एरिया 41 स्क्वेअर मीटर, ॲडिशनल एंटायटलमेंट मिळून 45,010 स्क्वेअर मीटर. हा 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 बिल्टअप आहे. हा कार्पेट आहे का 41? हा हा कार्पेट आहे. हा हा अच्छा, नाही तो सिडकोचा बिल्टअप बोगस बिल्टअप असतो. आपण आपला बिल्टअप कार्पेटवर 12% इज द बिल्टअप. आता हा हो, ओरिजिनल अलॉटमेंट बिल्डरनी जे 50 केलेलं आहे, 50 स्क्वेअर मीटर, त्याच्यात सिडकोनी लबाडी केलेली आहे. 41 स्क्वेअर मीटरला 12% टू 15% ॲडिशनल परमिसिबल आहे. म्हणजे 40 स्क्वेअर मीटरवर 15% जरी म्हटलं तर 41 प्लस 6 47 असायला पाहिजे. त्यांनी 50 केलेलं आहे. खरं म्हणजे नाही नाही, फ्लॅट साईज 41च घ्या. कार्पेट एरिया 41, फ्लॅट साईजच्या पुढे कार्पेट एरिया म्हणावं. कॉलम जी कार्पेट एरिया. आता टोटल कार्पेट एरिया, हा तोही कार्पेट एरिया घ्या. पुढे जी मध्ये जाऊन खाली 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 हा कार्पेट एरिया. नाही, फक्त कार्पेट एरिया लिहा त्याच्यात. त्याच्या खाली कार्पेट एरिया लिहा. त्याच्या खाली नंबर ऑफ फ्लॅट्सच्या खाली कार्पेट एरिया लिहा. आता त्याच्या खाली ॲडिशनल एंटायटलमेंट पुन्हा कार्पेट एरिया लिहा. आता बिल्टअप हा 45% कुठून आला? नाही, हा बिल्टअप मॅक्झिमम त्याच्यावर 15%.
हा 5187 तुमचा एक्झिस्टिंग कन्झ्युम्ड एरिया इज 5187. याच्यात आपण ढोबळ मनाने करतोय, 2-5% कमी जास्त आहे ते आपण नंतर रेक्टिफाय करू. इन्सेंटिव्ह FSI is 1.7, that is 90% is incentive FSI. त्याच्यामुळे मध्ये हा हे बरोबर आहे, ते वरच्याचे 90% घ्या. हा आता खाली घ्या, सिडको 20%. नाही 90% आपले, मग 90 आणि 110 होतात. सिडको 20% काय आहे? हा नाही 90% इज युअर इन्सेंटिव्ह FSI आणि त्याच्यावर 35% ॲडिशनल एंटायटलमेंट. खाली घ्या, खाली. हा तिथे इन्सेंटिव्ह FSI जो बिल्टअप जो 15% आहे ना, त्याच्या पुढे ॲडिशनल एक ॲडिशनल इन्सेंटिव्ह FSI च्या खाली आणखी एक घ्या, ॲडिशनल एंटायटलमेंट. खाली 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 हा इन्सेंटिव्हच्या खाली 14 नंबरवर ॲडिशनल एंटायटलमेंट 35%. 90 खाली घ्या, 90 खाली घ्या. हा खाली घ्या. हा 35%. हा 7082 याच्या 90% आता काढा. हा 13,303 हे रफ एरिया. आता खाली जा, खाली जा. हे बाकीचे लँड FSI वगैरे, हा हा त्याला लँड FSI त्याला ऍड करा. नाही सिडको 6 काय आहे? काढून टाका. खाली जा, खाली जा. नाही लँड FSI त्याला ऍड करा, वरच्याला ऍड करा. टोटल आपल्या लँड FSI हा 5187. आपला टोटल आपली जमीन किती आहे तेवढाच घ्या ना. हा बिल्टअप नाही, लँड एरिया 51 प्लॉट एरिया जो आहे तो घ्या. 5698. आता खाली जाऊ द्या. आता हे नाही, आता आपल्याला हे रेंट आपण बिल्डर देतो, त्यामुळे रेंट काय किती दरानं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे? 30,000 इंटू 100 इंटू 36 मंथ्स. ते तिथे स्पेसिफाय करा ना, 30,000 पर मंथ इंटू 100 मेंबर्स इंटू 36 मंथ्स. हा ठीक आहे, ठीक आहे, मग ठीक आहे. फक्त लोकांना ते कळलं पाहिजे म्हणून मी म्हणतोय, 36 महिन्याचं पर मंथ 30,000 गुणिले 36 महिने गुणिले 100 मेंबर, हे किती आले? 10 कोटी आले का? हा शिफ्टिंग चार्जेस ठीक आहे. हे प्रीमियम काय? 36,000 नाही, 30,000.
ते किती येतात? ते टोटल बरोबर आहे का? 30,000 इंटू हा, शिफ्टिंग चार्जेस हे बरोबर आहे. हा प्रीमियम काय लावताय तुम्ही? हा, आता वर जाऊया आपण. आपला सध्या कन्झ्युम्ड एरिया किती आहे? आपला कन्झ्युम्ड एरिया हा 5187 आपला बिल्टअप एरिया आहे. बिल्डर्स नॉर्मली किती एक्स्ट्रा एरियाची ऑफर देतात? 45%. बिल्डर्स ऑफर घ्या एका याच्यामध्ये 5187च्या 45%. खाली खाली ऍडिशनल घ्या 15 नंबर किंवा 16 नंबर. ही बिल्डर्स ऑफर हेडलाईन घ्या. हा, 45% ऑफ 5187. हा, बिल्डर्स ऑफर किती? हे 5187च्या 45% 2300 कशी येणार? ऍड करा ना, ऍड करा ना. 45% 145 by 100 into 5187. 45% in addition to 5187. 7521. 7521 येतं. सेवन फाईव्ह टू वन येतं. हा, 7520. आता टोटल एरिया आपला किती होतोय? टोटल एरिया 3 FSI प्लस एन्सिलियरी नाही, वर जा. 27,250 मधून हा 7,000 मायनस करा. म्हणजे बिल्डरला सेलेबल एरिया अवेलेबल टू बिल्डर 19,840. आता एक हे द्या, अप्रॉक्सिमेट एरिया टू बी गिवन टू सिडको. आपण हायर साईडला घेतोय 10%. ऍक्च्युली 7.5 वगैरे पडतो. त्याला एक फॉर्म्युला आहे DC रूल मध्ये. मी तो फॉर्म्युला शेअर करतो, तुम्ही त्या फॉर्म्युला प्रमाणे वर्कआउट करा. पण आपण हायर साईड घेतो. ओरिजिनल 5187च्या 10% आपण 518 स्क्वेअर मीटर्स घ्यायचे. हे अप्रॉक्सिमेशन आहे, डिटेल याच्यापेक्षा कमी असेल. आता तो 19,830 मधून 519 मायनस करा. हा, 19,000. आता कन्स्ट्रक्शन कॉस्ट वर्कआउट करा. 27,350 इंटू 3,000.
खाली खाली कन्स्ट्रक्शन कॉस्ट 27,350 इंटू 10.764 तो स्क्वेअर मीटर मधून स्क्वेअर फीटला कन्वर्ट करा. इंटू 3,000 रुपीज पर स्क्वेअर फीट. $2,90,000 होतंय ते काहीतरी मल्टिप्लाइड बाय 3,000 अबाउट 87 crore. $87 crore प्लस रेंट आणि हे सगळं ऍड करा. हे ऍड करा आणि अप्रॉक्सिमेट प्रीमियम्स टू बी पेड टू सिडको 10 crores घ्या. 10 crore इज ऑन द हायर साइड. 5 crore पर्यंत होतात पण मी थोडे ऍडिशनल धरलेले बफर करून 10 crores टू बी पेड टू सिडको अँड NMMC. प्रीमियम्स करता डिफरंट प्रीमियम्स. आपल्याला त्याच्यात डिस्काउंट मिळणार आहे 50%, त्यामुळे कमी होणार आहेत. पण आपण बिल्डरच्या हिशेबानं कॅल्क्युलेट करतोय 10 crores. ते ऍड करून टोटल कॉस्ट वर्कआउट करा. 87 प्लस 10 97 प्लस रेंट्स 108 crore इज द टोटल कॉस्ट. आता सेलेबल एरिया किती आहे तो बघा. लेट्स गो अप. सेलेबल एरिया 19,311 एरिया मल्टीप्लाइड बाय 10.764 convert it into square feet. दिस इज सिंपल ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन. याच्यात काय अल्गोरिदम्स नाही, याच्यात काय अल्जिब्रा नाही, याच्यात जॉमेट्री नाही. 8वी पास झालेली गणित घेतलेली मुलगी देखील हे कॅल्क्युलेट करून आई वडिलांना आजी आजोबांना सांगू शकेल आपला अधिकार काय आहे ते. $2,05,000 विक्रीचा काय दर आहे. हा कार्पेट एरिया आहे. 25,000 रुपीज पर स्क्वेअर फीट. पर स्क्वेअर फीट रेट 25,000. आता कोणाला ब्लड प्रेशर असेल त्यांनी जरा इथे हात ठेवा, कारण जी अमाऊंट येणार आहे ती थोडीशी तुम्हाला धक्का देणारी आहे. हे मी करून घरून आणू शकलो असतो ते, पण मला हे तुमच्या समोर कॅल्क्युलेशन करायचे होते. ते तुम्हाला एक कळलं पाहिजे की हे कॅल्क्युलेशन कसे येतात ते. नाही, सेलेबल एरिया इंटू 25,000 रुपीज पर स्क्वेअर फीट. किती होतात. 513,65,00,000 आणि कॉस्ट तुमची किती आहे बघा. म्हणजे तुम्हाला 45% देऊन, भाडं देऊन बिल्डरला 513 कोटी. 100 लोकांचे 513 म्हणजे प्रत्येक जण तुम्ही बिल्डरला अपॉइंट करून त्याला 5 कोटी कॉन्ट्रीब्युशन करता. आयुष्यात एवढे देणगी दिली याबद्दल आनंद वाटतो काय.
की बिल्डर आम्हाला लुटून 5 कोटी प्रत्येकाचे घेऊन जातोय, हे आनंद है। हाँ, हमारा हमको लूटा लेकिन हम बड़े आदमी के पास लूट गया, ऐसा छोटा मोटा नहीं। 5 करोड़ दिया हमने, बिल्डर को दान दिया। दान दिल्याचा आनंद पाहिजे असेल तर आंधळ्याच्या शाळेला द्या, नाही तर कॅन्सर हॉस्पिटलला द्या। बिल्डरला लुटण्यासाठी का द्यायचं? ही बिल्डरची योजना। आता आपण सेल्फ डेव्हलपमेंटची घेऊ। फक्त आपली एंटायटलमेंट जिथे बिल्डर 45% घेतो आहे, तिथे आपली एंटायटलमेंट 100% घ्या। बिल्डर ऑफरच्या खाली घ्या सेल्फ डेव्हलपमेंट पॉसिबिलिटी। 100% ते किती होतात? नाही वर, हा 5187च्या 100%। ते टोटल एरिया मधून मायनस करा, म्हणजे सेलेबलचा किती येईल तो बघा। 5187 प्लस 100% ऑफ 5187 म्हणजे 1200 400 असं काहीतरी येईल ना। 10,374। आता 27,000 मधून 10,374 मायनस करा, ते काय वर बघा ना 27,000 काय येते ते। हा 27,350 मधून 10,000 मायनस करा आणि सिडकोचे 500 ते मायनस करा। 519 मायनस करा। आता ते मल्टिप्लाइड बाय 10.764 नि मल्टिप्लाय करा, स्क्वेअर फीट मध्ये येईल। आता हे मल्टिप्लाय करा 25,000 नी। $437 crore। समजा आपण 25,000 नी नाही विकू शकलो, आपण 20,000 विकू शकलो, तरी ते 1,75,000 मल्टिप्लाइड बाय 20,000 करा। 1,75,121 मल्टिप्लाइड बाय 20,000। जर आपण 25,000 विकू शकलो तर आपण 437 करोड कमावणार। जर आपण 20,000 विकलो तरी 350 कोटी कमावणार। त्याच्यात कॉस्ट मायनस करा, म्हणजे आपल्याला किती उरतात ते बघा। टोटल कॉस्ट $108 crore मायनस केलं, 350 मायनस 100 म्हणजे 241। तरी प्रत्येकाच्या वाट्याला किती उरतात बघा। आता समजा उद्या बाजार पडला, उद्या सिडकोनी जास्त पैसे मागितले, उद्या प्रीमियम जास्त भरले, उद्या स्विमिंग पूल तुम्हाला बांधण्यासाठी 2 कोटी खर्च झाला, उद्या तुम्हाला हे आपलं सोलर एनर्जी काढण्यासाठी 1 कोटी खर्च झाला,
काही झालं तर लॉस मध्ये जाते का ही योजना लॉस मध्ये जाऊ शकते का? आणि बिल्डरला देण्यापेक्षा याच्यातून जास्त प्रॉफिट आहे की नाही हे 100% ऍडिशन मध्ये, मग आता 150% करून किती निघतंय ते बघा. असं करून हे मी ठरवणार नाही तुम्ही एक्स्ट्रा एरिया किती घेणार, तुम्ही ठरवायचं तुम्ही स्वतःला किती एक्स्ट्रा एरिया देणार ते. कॉस्ट वर्कआउट करायची, कॉस्ट रिकवर करण्यासाठी किती एरिया विकावा लागेल तो मायनस करायचा, कॉर्पस करता किती एरिया विकावा लागेल तो मायनस करायचा, उरलेली एरिया तुमच्यामध्ये वाटून घ्यायची, तर मग एरिया मिळेल. एखादा म्हणेल मला इतका एरिया नको, मला कमी द्या, पण मला कॉर्पस जास्त द्या, त्याला कॉर्पस द्या. इथे सर्व निर्णय तुमची जनरल बॉडी घेणार. कोणताही निर्णय मी घेणार नाही किंवा कोणताही निर्णय तुमची मॅनेजिंग कमिटी घेणार नाही. ऑल डिसिशन्स आर टू बी टेकन ओनली बाय द जनरल बॉडी. जनरल बॉडी जे निर्णय घेईल ते मॅनेजिंग कमिटी त्याची अंमलबजावणी करणार. मॅनेजिंग कमिटी इज द ट्रस्टी, ओनर ऑफ द लँड इज द जनरल बॉडी. जनरल बॉडी सर्व निर्णय घेणार ऑन रेकमेंडेशन ऑफ द मॅनेजिंग कमिटी अँड जनरल बॉडीज डिसिशन विल बी इम्प्लिमेंटेड बाय द मॅनेजिंग कमिटी. बरोबर. आता ही तुमची कुंडली. आता प्रश्न विचारा.